लवकर जेवण करणं आज पडलं लय महागात. जय शिवराय मंडळी, कसं काय? आजच्या ब्लॉगमध्ये आज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज होती आपली मक्याची लागवड आणि हे बघा पाणी भरतोय मी. चे वाजले होते 1:30. मला लागली होती लय भूक. नाना खात होते भाकर. नाना म्हणले मी येतो, तू जा जेवायला. जेवायला आल्या आल्या बसायचं म्हणलं की आपल्याला लागतं हात धुवायला. हात धुवून घेतला डबा खोलला, त्यात होती मटकीची भाजी. भाजी काय आपल्याला आवडना, मग म्हणलं त्याच्या खाली काय होता का, खाली होत्या बिबड्या म्हणल्या का आधच खोळा. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. मग काय घेतला दुसरे डबा आणि डब्यात होती मिरची म्हणल्यावर आपल्याला आवडती डायरेक्ट, आपली आवड मिरची. मग मिरची बिबडी घेतली आणि लागलो जेवायला. जेवता म्हणलं चला मटकीची भाजी आज टेस्ट करून बघूया. भाजी लय क्वालिटी होती, कोणी बनवली होती काय कळना. घेतली भाजी आणि लागलो जेवायला. क्या गुंडा बनेगा रे तू. परत एकदा भाकर चुरली आणि परत एकदा खायला लागलो. अख्खा डबा संपवला आणि निघालो परत. आलो तर बघा हे पित होते पाणी. खूप दमले होते उन्हात आणि ते लागले प्यायला पाणी. मग ते परत झाले पाणी पिऊन निघाले आणि मला म्हणले जा बाळा भेळ घेऊन ये. मी निघालो गाडीवरती आणि बघा चाललोय आता मी सध्या भेळ आणायला गावात. हॉटेलवर पोचलो आणि त्याला दिली मी ऑर्डर दिली. म्हणले भेळ दे आपल्याला अर्धा किलो. भेळ घेऊन परत निघलो घरी. आणि घरून आलो थेट रानात आलो. गम्याला घेऊन गेलो परत मम्मीन त्यांच्यापाशी. ते बसले खायला भेळ. मला म्हणले तू नको खाऊ भेळ, तू जा घरी, तू जेवलेला आहे. मग तिथून निघलो परत पाणी आलो. लांबूनच घेत होतो मी भेळीचा आस्वाद. कंट्रोल. आता पप्पाला बोलवलं होतं, मग पप्पाला म्हणलं जा तुम्ही पण जाऊन जेवण करून घ्या. आणि आम्ही दोघं घेत होतो लांबूनच भेळीचा आस्वाद. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. आता घरी जाण्यासाठी निघालो तर बघा गाडी मोकार फात चालू राहिले आणि डायरेक्ट आलो आता आपल्या घरी.